स्वागत आहे आपले भाजी फटाका रेसिपी वनिता या चॅनलमध्ये आणि एका नवीन व्हिडिओमध्ये। मैत्रिणींनो, 2 दिवस आपले काही कारणास्तव व्हिडिओ आले नाही आहे, तर त्याबद्दल सर्वांचे माफी असावी। गेल्या काही दिवसामध्ये म्हणजे मागच्या 15 दिवसात किंवा महिन्यामध्ये ना मार्केटमध्ये भाजी कमी यायची। भाजी कमी आली म्हणजे अर्थात त्याची किंमत पण थोडीशी जास्त असते। 20 ते 25 रुपयाला पेंडी असायची बघा मेथीची, आता थोडीशी कुठं 10 ते 15 रुपयाला आली आहे। तर मग मी पण काल एक मस्त अशी ताजी पेंडी आणली, निवडून घेतली आणि स्वच्छ 2 ते 3 पाण्याने ही मेथीची भाजी धुवून घेतलेली आहे। चला तर आता जास्त वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया। मस्त सुकी भाजी करणारी मेथीची। तर इथं सर्वप्रथम कढई घेतली आहे, कढईमध्ये तेल टाकून घ्यायचं आहे। 2 ते 3 चमचे तेल टाकायचं। सुकी भाजी म्हटल्यानंतर आहे ना मैत्रिणींनो, थोडंसं तेल जास्तच लागतं। तर इथं आहे ना 2 चमचे तेल घालायचं आहे। तेल चांगलं गरम होऊ द्यायचं आहे। त्यानंतर हिरव्या मिरचीचे आणि लसणाचे काप करायचे। 5-6 हिरव्या मिरच्या कापल्या आहे आणि लसणाच्या 5-6 पाकळ्या कापून घेतल्या आहे। तेल तापल्यानंतर जिरे घालायचे आणि जिरे तडतडल्यानंतर लसूण घालायचं आहे। आता पहा, इथं तुम्हाला मी लसूण दाखवते। लसूण कापलेला आहे, कापलेला लसूण घालायचा आणि तेल तापलं की लसूण तडतडायला जास्त वेळ लागत नाही। आता लगेच हिरव्या मिरचीचे काप टाकून घ्यायचे। हिरव्या मिरचीच्या आणि लसणाच्या कापामध्ये टेस्ट खूप छान लागते बघा। आता हिरव्या मिरचीची आणि एक ही पिकलेली हिरवी मिरची होती ती पण घातली आहे। चांगले परतू द्यायचे आणि आता धुतलेली जी मेथीची भाजी आहे ती घालायची आहे। मेथीच्या सुक्या भाजीबरोबरच पातळ भाजी असते ना, रस्सा भाजी मेथीची, ती पण खूप टेस्ट लागते ज्वारीची किंवा बाजरीच्या भाकरीसोबत। नगर पद्धतीने तुम्ही नसन केली तर आपल्या चॅनलवरती व्हिडिओ टाकलेला आहे, तो पहा। आता मेथीची भाजी टाकून चांगली परतून घ्यायची ही। त्यानंतरच मीठ घालायचं आहे आणि शेंगदाण्याचं कूट घालायचं आहे थोडासा, अर्धा वाटी शेंगदाण्याचं कूट घालायचं आहे। आणि कूट हा जास्त बारीक नाही करायचा, म्हणजे अर्धा सगट असा शेंगदाणा करायचा आहे कुटाचा। दाताखाली जो असा अर्धा सगट शेंगदाणा लागतो ना, तो त्याने खूप छान टेस्ट लागते ह्या भाजीची। मिक्सरला करत असताना ना फक्त एक गरका द्यायचा, नाहीतर तुम्ही खलबत्त्यामध्ये ठेचून जरी हा कूट बनवला ना तरी पण टेस्ट खूप छान लागते, म्हणजे ओबाडधोबाड होतो ना एकदम, तर खूप छान टेस्ट लागते या भाजीची। तर आता भाजी चांगली परतू द्यायची आहे। नुसतं मिठात आणि लसणात पण भाजी छान लागते ही, लसणी भाजी म्हणतात, पण तशी न करता मुलं खाती नाही अशी भाजी, तर त्यांना थोडेसे ना शेंगदाणे टाकायलाच लागतात। शेंगदाणे असले की मुलं अगदी आवडीनेच खातात ही भाजी। मग आता भाजी चांगली परतली आहे, आता मीठ टाकून घ्यायचं आहे। बघा, अशा पद्धतीने जाडसर शेंगदाण्याचं कूट करायचं आहे। अर्धा सगळे शेंगदाणे ठेवायचे, म्हणजे दाताखाली लागतात ना ते, तर त्यांनी खूप छान लागते भाजी। शेंगदाणे टाकल्यानंतर पण चांगलं परतून घ्यायचं। अर्धा चमचा मीठ घालायचं आहे। आणि आता पाणी घालून घ्यायचं आहे, साधारण 1 ग्लास पाणी घालायचं। जर भाजी कवळी असेल ना तर अर्धा ग्लासच घाला।
बघा काय गरम गरम असे छान वाफा निघत आहे. आणि तुम्हाला एक टिप्स सांगते बरं का मैत्रिणींनो. तर भाजीमध्ये नेहमी पाणी घालत असताना ना ग्लासनी किंवा तांब्याने टाकायचं नाही. आपण मिक्सरच्या भांड्याने टाकू शकता किंवा अशा पद्धतीने एखाद्या डिशनी पण टाकू शकता किंवा वाटीने पण टाकू शकता. पण डायरेक्ट आपण असं म्हटलं जायचं की पहिले आजी आपली आई असं म्हणतात की डायरेक्ट तांब्याने किंवा ग्लासनी पाणी ओतायचं नाही भाजी करत असताना. तर 2 मिनटं झाकण ठेवून द्यायचं आहे. बघू शकता इथं 2 ते 3 मिनटानंतर भाजी इथं छान शिजलेली आहे आपली मेथीची भाजी. आता गॅस बंद करून भाजी काढून घ्यायची आहे. तर पहा इथं भाजी मस्त छान दिसते आहे. आणि ही भाजी तुम्ही टिफिनला पण देऊ शकता किंवा घरी आपण एखाद्या पातळ भाजीबरोबर डाळ भाताबरोबर पण ही भाजी खाऊ शकता. बाजरीच्या किंवा ज्वारीच्या भाकरीसोबत तर अप्रतिम चव लागते या भाजीची. तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच नवीन रेसिपीसह. आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल सर्वांचे धन्यवाद.